वक्रतुंड महाकाय खोपोली दस्तुरी येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार संपन्न श्री मार्तंड भैरव शिवशक्ती सामाजिक सेवा संस्था चांबळे यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून शिंगरोबा प्रतिष्ठान दस्तुरी यांच्या वतीने खोपोली नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा 13 जानेवारी रोजी बोरघाटात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कै मंगेश काळोखे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व श्रद्धांजली वाहून करण्यात आली. आयोजक शिंगरोबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे आणि सर्व सदस्यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह नगरसेवक विनायक तेलवणे, संदीप पाटील, अनिल सानप, अविनाश किरवे, विक्रम साबळे, किशोर पाटील, मयुरी रेटरेकर, अनिता पवार, वंदना सावंत, प्रमोद महाडिक, मोहसिन शेख, मयूर रेटरेकर, दिनेश थोरवे आणि वन अधिकारी दबडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. नगराध्यक्षांचे आश्वासन 6 महिन्यात पाण्याचा प्रश्न सुटणार. या सत्कार सोहळ्यादरम्यान दस्तुरी विभागातील महिलांनी आपल्या तीव्र समस्या मांडल्या. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे महिलांनी सांगितले. यावर भावूक होत आणि सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी मोठे आश्वासन दिले. दस्तुरी भागातील पाण्याचा प्रश्न आणि मूलभूत सुविधांची शौचालय, वीज अवस्था पाहून मन विषण्ण होते. हे काम कठीण असले तरी ते पुण्यांचे काम आहे. मी शब्द देतो की येत्या 6 महिन्यांच्या आत दस्तुरी परिसरातील पाण्याचा प्रश्न आणि इतर सोयी सुविधा पूर्ण करून देईन. लोक सहभाग. या कार्यक्रमाला परिसरातील महिला, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंगरोबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार साहेब स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले होते मंदिरामध्ये. आपण सर्वात प्रथम आम्हाला एवढ्या सर्व वेळापत्रक काढून आणि एक चांगल्या प्रकारची सोय आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती की एवढ्या चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण ठेवला असेल. मी सर्व नगरसेविका आणि नगरसेविकांना विनंती करतोय सर्वांना की इथले प्रश्न खूप मोठे आहेत. इकडे बघा ना. या इथे साहेब सुद्धा स्वतः येऊन गेलेले आहेत. तुम्ही जर आता जर आपला सत्काराचा कार्यक्रम आहे पण आपण जर महिला भगिनींना जर बोलायला लागला तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतील अशी त्यांना पाण्याच्या समस्या आहेत. गेले 15-20 वर्ष नाही मला वाटतं बराच काळ पाण्याच्या समस्येला ते झुंज देत आहेत. अक्षरशः आपल्याला त्यांना एक 50 किंवा मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त एक मोठी DPRची, कारण की इथं पाण्याची सोयच नाही आहे. येथे ते पाणी नगरपालिका लोणावळ्याच्या माध्यमातून येतोय. मी भोईर साहेबांना आणि अजून कोणाला तरी सांगत आलो आहे दरवेळेला की आपल्याला जर कॉन्सिलला जर खरं पुण्याचं काम करायचं असेल ना तर आपलं हे काम करायचं सर्वात पहिल्यांदा. कारण की हे काम का करायचं आहे, कारण की हे काम खूप अवघड काम आहे. की खूप लांबून पाण्याचे पाईपलाईन आणायची आहे, तिथं नंतर ECR बांधायचे आहे, त्यानंतर त्यांना पाणी इथपर्यंत पुरवठा करण्याचा आहे. म्हणजे अवघड काम आहे आणि पुण्याचं काम आहे. आपल्या भागामध्ये जर गेलात तर आपल्या समस्या आहेतच, त्या आपल्यासाठी मोठ्या वाटतात. तर तुम्ही जर आता कधी लाईट असती आणि या महिलांना जर बोलायला दिलं असतं तर समजलं असतं की ही समस्या किती मोठी आहे. बाकी छोटी किरकोळ आहेत. लाईटीची समस्या आहे, मला वाटतं स्मशानभूमीची एक अडचण आहे, दत्तवाडीची एक वेगळी समस्या आहे. तर मी तुम्हाला सर्वांच्या वतीने एक ग्वाही देतो, 6 महिने किंवा 1 वर्ष आम्हाला द्या. कारण की आपलं काम मोठं आहे, थोडं अडचणीचं आहे. फॉरेस्ट एरिया येतो, बऱ्याचशा ह्याच्यातून त्यातून मार्ग काढायला लागणार आहेत. काही अडचणी येऊ शकतात. टाटाची जागा आहे बाजूला, त्यांची परवानगी घ्यावी लागते. या सर्व अडचणींवर मात देऊन आमदार साहेबांनी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कदाचित या 6 महिन्यात किंवा वर्षभरात तुमची पाण्याची व्यवस्था जी तुम्हाला भूतपूर्व भविष्यात 50-60 वर्षाची व्यवस्था करून ठेवण्याचं आम्ही सर्वांनी योजलेलं आहे. आणि एक चांगलं झालं की तुम्ही सर्वांना बोललो की जेव्हा कॉन्सेप्टमध्ये हा विषय येईल, एखादा प्रश्न मांडला जाईल तेव्हा त्याची गांभीर्यता आमच्या सर्वांना लक्षात येईल की इथं किती पाण्याची गरज आहे. रेग्युलर तुमचे सर्वजण असतीलच, तुमचे प्रश्न समोर येतच असतात. स्मशानभूमीचा आहे,
लाईटचं आहे, लाईटचं मला वाटतं बऱ्यापैकी आपण सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काहीतरी इथून जाताना त्या साईडला काहीतरी क्रॉसिंग करताना थोडासा त्रास होतोय, तो एक मोठा प्रश्न आहे. तो MSRDC कडे आपल्याला त्यासाठी मांडावं लागणार आहे. मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की सर्व जी काय आता टीम आलेली आहे नगरसेवकांची ती खूप सक्षम आहेत, हुशार आहेत, काम करण्याची सर्वांना आवड आहे. त्यामुळे तुम्ही आता बिनधास्त राहा. दस्तुरी गावामध्ये सर्वात चांगल्या प्रकारची सोय आमच्या या नगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची सोय होईल याची मी तुम्हाला आश्वासन देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.